सकल ओबीसी समाजाच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचावासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू असून शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली। त्यांनी ओबीसी नेत्यांना सल्ला दिला। प्रश्नांबाबत घरसोडीची भूमिका आहे का हा प्रश्न नेत्यांनी विचारावा। घरसोडीची भूमिका असेल तर प्रश्न सुटत नसून आंदोलनाला यश येत नाही असेही ते म्हणाले। राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजानं ओबीसी आरक्षणात घुसखोरी सुरू केली असल्यानं ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय। या आंदोलनात ओबीसी समाजाच्या वतीनं जनार्दन हिरळकर, शंकर पारेकर, पुष्पा गुलवाडे, राजेश ढोमणे, ॲडव्होकेट भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशीकर या 5 प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। राजेश ढोमणे यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे। पुढील नियोजनासाठी आयोजन समितीचे पदाधिकारी माजी आमदार हरिदास भदे यांच्या निवासस्थानी एकत्रित बसून आंदोलनाची पुढील दिशा ठरवत आहे। यात बळीराम शिरस्कार, नारायण गव्हाणकर, प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे, विजय कौशल, अमोल पाथरकार, आत्माराम म्हात्रे, परशुराम बंड, श्रीकांत ढगेकर, संतोष सरोदे, गोविंद इंगोले, सुभाष सातव आदींचा समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणून संबोधता येणार नाही हे सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निर्णय त्या ठिकाणी दिला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येणार नाही। जो सिद्ध करू शकेल तोच ओबीसी तोच कुणबी म्हणून राहील, नाहीतर राहणार नाही। आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना जर याचिका फेटाळल्या जाते तर तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान केलाय किंवा एका कुठल्या तरी ओबीसीच्या नेत्याने या जजच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केलाय म्हणून असणारी याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात यावी। तर आपण जर आपला अधिकार वापरायचा नाही आणि वापरला नाही तर एक लक्षात घ्या की काळ सोकावेल अशी असणारी परिस्थिती आहे। काळ सोकावेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि काळ सोकावला की मग अजून त्याच्यामधला असणारं अडचणी वाढायला सुरुवात होतील।